फाउंडेशन लावताना तुम्ही ब्युटी ब्लेंडरवरती डायरेक्ट असं फाउंडेशन घेता आणि मग ते असं डायरेक्टली चेहऱ्यावरती लावता का? मग ही पद्धत अतिशय चुकीची आहे. त्यामुळे ब्युटी ब्लेंडर वापरून फाउंडेशन नेमकं लावायचं कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता काय होतं ना, जर तुम्ही असं डिरेक्टली ब्युटी ब्लेंडरवरती फाउंडेशन किंवा बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम जे काही तुम्ही वापरताय ते तुम्ही डिरेक्टली ब्युटी ब्लेंडरवरती घेतलं आणि असं चेहऱ्यावरती लावलं तर यामुळे काय होतं, तुमच्या फाउंडेशनचं फिनिश अजिबात चांगलं येत नाही. फाउंडेशन अक्षरशः चेहऱ्यावरती असं थापल्यासारखं दिसतं आणि थोड्या वेळानंतर ते फाउंडेशन तुमच्या नाकाजवळ तोंडाजवळ जमासुद्धा होतं. त्यामुळे ब्युटी ब्लेंडर योग्य पद्धतीने वापरायचा कसा जेणेकरून तुमच्या फाउंडेशनचं फिनिश चांगलं येईल ते आता मी तुम्हाला सांगते. सो ब्युटी ब्लेंडर वापरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कधीही कोरडं ब्युटी ब्लेंडर वापरायचं नाही आहे. तुम्हाला ब्युटी ब्लेंडरला ओलं करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ब्युटी ब्लेंडरला असं पाण्यामध्ये तुम्ही बुडवू शकता किंवा नळाखाली डिरेक्टली ब्युटी ब्लेंडर ठेवू शकता आणि मग ते तुम्हाला ओलं करायचं आहे. आता मी या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि मी त्याने ब्युटी ब्लेंडरला ओलं करते आहे. आता ब्युटी ब्लेंडर ओलं झाल्यावरती तुम्हाला त्याच्यातलं जे पाणी आहे तसं काढून टाकायचं आहे. ब्युटी ब्लेंडर ओला म्हणजे अगदी ओला नाही वापरायचा आहे किंवा तो कोरडासुद्धा नाही वापरायचा आहे. तुम्हाला डॅम्प ब्युटी ब्लेंडर वापरायचा आहे. म्हणजे असा ब्युटी ब्लेंडर ज्यामध्ये पाणी म्हणजे तुम्ही जेव्हा त्याला असं स्क्वीज करताय तेव्हा त्यातून पाणी नाही निघणार हे तुम्हाला मेक शुअर करायचं आहे. म्हणजे तो अगदीच ओला नसेल, त्याचसोबत तो अगदी कोरडासुद्धा नसावा. थोडंसं त्याच्यामध्ये आर्द्रता किंवा थोडंसं मॉइश्चर असायला हवं, ज्याला आपण डॅम्प ब्युटी ब्लेंडर असं म्हणतो. सो हे जेवढं ब्युटी ब्लेंडरमधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते मी सगळं काढते आहे आणि त्याला व्यवस्थित पिळून घेते आहे किंवा स्क्वीज करून घेते आहे. बघा आता संपूर्ण पाणी निघालं आहे ऑलमोस्ट आणि ते जे ब्युटी ब्लेंडर आहे ते आता डॅम्प झालं आहे. ते ओलंसुद्धा नाही आहे आणि ते अगदी कोरडंसुद्धा नाही आहे. आता अजून यामध्ये थोडंसं जास्त पाणी राहू नये म्हणून अजून एक मी एक्स्ट्रा स्टेप करते, ती म्हणजे ब्युटी ब्लेंडरला मी असं टिश्यू पेपरमध्ये ठेवते आणि त्याला पुन्हा एकदा स्वीज करते, जेणेकरून जेवढं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि ब्युटी ब्लेंडर जास्त ओलं राहणार नाही, ते डॅम्प राहील. आता तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबातच पाणी राहिलेलं नाहीये, पण आर्द्रता किंवा थोडंसं मॉइश्चर यामध्ये राहिलंय. आता ब्युटी ब्लेंडर डॅम्प करून झालंय. त्यानंतर तुम्हाला तुमचं फाउंडेशन किंवा बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम जे तुम्ही लावताय, मी इथे पॉन्ड्सची बीबी क्रीम वापरतेय, ते तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचं आहे हातामध्ये आणि त्या प्रोडक्टचे डॉट डॉट करून तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायचे. आणि मग ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ते प्रोडक्ट चेहऱ्यामध्ये ब्लेंड करायचं आहे. याने काय होतं ना, प्रोडक्ट जे आहे ना ते व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतं, व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय होतं आणि कुठेही जमा झालेलं दिसत नाही. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित ते संपूर्ण चेहऱ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतंय. आणि जास्त प्रोडक्ट चेहऱ्यावरती लागत नाही. जेव्हा ब्युटी ब्लेंडर आपण कोरडा वापरतो ना तेव्हा जास्त फाउंडेशन चेहऱ्यावरती लागतं, ज्यामुळे मेकअप अगदी थापल्यासारखा दिसतो. पण याने फाउंडेशन अगदी व्यवस्थित ब्लेंड होतं चेहऱ्यामध्ये आणि ते व्यवस्थित लागलं जातं संपूर्ण चेहऱ्यावरती आणि जे फिनिश आहे ते पण असं नॅचरल दिसतं. असं मेकअप थापल्यासारखा किंवा जास्त मेकअप केल्यासारखा सुद्धा दिसत नाही. आणि ब्युटी ब्लेंडर वापरताना तुम्हाला त्याला असं ड्रॅग नाही करायचं हे लक्षात ठेवा, नाहीतर तुमचं जे फाउंडेशन आहे ते चेहऱ्यावरून निघून जाईल. तुम्हाला डॅब करायचं आहे ब्युटी ब्लेंडरला, म्हणजेच तुम्हाला असं चेहऱ्यामध्ये अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती फ्लॉलेस फिनिश आलाय. आणि तुम्ही जी पण बीबी क्रीम, सीसी क्रीम, फाउंडेशन जे पण वापरताय ते तुम्हाला तुमच्या गळ्यावरती सुद्धा वापरायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती फ्लॉलेस फिनिश आलंय. अगदी नॅचरल मेकअप केल्यासारखा दिसतोय, अजिबातच अगदी हेवी मेकअप केल्यासारखा दिसत नाहीये. सो ब्युटी ब्लेंडर योग्य पद्धतीने तुम्ही जर वापरला तर मेकअपचं फिनिश सुद्धा असंच व्यवस्थित आणि एकदम चांगलं येतं.
आता ब्युटी ब्लेंडर वापरून झालाय, फाउंडेशनला व्यवस्थित ब्लेंड करून झालंय, यानंतर तुम्ही तुमचा पुढे मेकअप करू शकता. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही पुढे लावू शकता. म्हणजे यानंतर ऑफकोर्स मेकअप सेट करायला आपण पावडर लावतो, तर मग पावडर लावून मग त्यानंतर पुढे तुम्ही काजळ किंवा लायनर, लिपस्टिक जसा तुम्हाला रोजच्या रोज मेकअप करायला आवडतो तसा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने ब्युटी ब्लेंडर वापरण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ब्युटी ब्लेंडर नक्की वापरा आणि त्यानंतर तुम्हाला फाउंडेशनचं फिनिश तुमच्या कसं वाटतंय, तुमचा मेकअप तुम्हाला कसा वाटतोय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ब्युटी ब्लेंडर वापरण्याची योग्य पद्धत समजेल. सोबतच तुम्ही कशा पद्धतीने फाउंडेशन लावता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला ब्रश वापरून फाउंडेशन लावायला आवडतं की ब्युटी ब्लेंडर वापरून फाउंडेशन लावायला आवडतं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.